नमस्कार. कथा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. भाग 37. मंगळवेढा गावात एक क्षुद्र स्त्री राहत होती. तिची पांडुरंगावर उत्कट श्रद्धा होती. आषाढी व कार्तिकीची वारी तिची कधीच चुकली नाही. अनेक वर्ष हा तिचा नियम अबाधित चालला होता. तो नियम तिचा सहज स्वभाव बनला होता. नियम पुढे अभ्यासाने देह प्रकृतीशी समरसून जातात व इतरांना अशक्य व कठीण वाटणाऱ्या गोष्टीही मनुष्य लीलेने आचरित असतो. यावर्षीही ती क्षुद्र स्त्री जनाबाई आषाढीला पंढरपुरास पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाली. पण तिची निष्ठा पणास लावली किंवा लागावी अशीच बहुतेक पांडुरंगांची इच्छा असावी. 100 नंबरी सोने असले तरी अग्नीत घातल्यावरच त्याची खरी परीक्षा होते. जर इष्टप्राप्ती करून घ्यायची असेल तर कसोटीच्या दिव्यातून पार पडलेच पाहिजे. वेळ आली होती. त्या काळी पंढरपूरला जाणे आजच्या एवढे सोपे नव्हते. त्या कठीण काळात क्षुद्र जनाबाईंच्या वाट्यास कोणतीच अनुकूलता नव्हती. परम पांडुरंगासाठी पंढरीला जायचे एवढेच तिला ठाऊक होते. मुखाने विठ्ठल नाम घेत चालत चालत जनाबाई पंढरपूरच्या वाटेला लागली. विठ्ठल नामाच्या अवीट गोडीत जनाबाई देहभान हरपून चालायची. तिच्याकडे बघणाऱ्याला वाटे की जणू चालते बोलते शरीरस्वरूप धारण केलेले विठ्ठल नामच चालले आहे. सर्व वातावरण विठ्ठल नामाच्या गर्जनेने धुंद होऊन गेले होते. जिकडे पहावे तिकडे पानाच्या सळसळीतूनही खाली फक्त वर विठ्ठल 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 असेच ऐकू येत होते. अचानक आकाशात ढग दाटून आले. आभाळ पूर्णपणे निस्तेज होऊन काळे पडले आणि पावसाला सुरुवात झाली. वादळ वाऱ्यासकट पाऊस धरती सोड झोडू लागला. आकाशात ढगांमधील टकरीतून विठ्ठल नामाची विद्युल्लता त्रिभुवनाला उजळवून टाकू लागली, तर भूमीवरील जनाबाईचा विठ्ठल घोष त्याच्याशी समन्वय साधू लागला. विठ्ठल नामाच्या त्या टकरावाने चराचरावर तुफान प्रेमवर्षाव चालू झाला. जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले. जनाबाई चहूकडून पाण्याने वेढली गेली. तिच्या मुखी विठ्ठल नामाचा गजर चालूच होता. आता अशा या घोर परिस्थितीत आपण विठ्ठल दर्शनास मुकणार असे तिला वाटू लागले. तिचे मन आक्रंदू लागले. विजांचा चमचमाट होत होता. लख्ख वीज चमकताच तिला एका लांब मोठ्या वृक्षाखाली एक मनुष्यकृती बसलेली दिसली. जनाबाई धुव्वाधार पावसात विजांच्या लखलखाटात त्या वृक्षाच्या दिशेने चालू लागली. जवळ जाताच तिने योगीराजांना ओळखले. ह्याआधीही तिने अनेक वेळा योगीराजांचे दर्शन घेतले होते. योगीराज निसर्गाच्या त्या रौद्र तांडवात शांतपणे झाडाखाली बसले होते. जनाबाईस योगीराजांचे दर्शन हा एक शुभशकुनच वाटला. चहूकडे जलमय झालेल्या त्या वातावरणात योगीराजांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहून जनाबाईस फारच विस्मय वाटला. योगीराजांनी एक नजर जनीकडे टाकली. पांडुरंगासाठी प्रेमविवळ झालेल्या जनीस योगीराज म्हणाले, भूवैकुंठ विठ्ठल क्षेत्री तुझा पांडुरंग राहतो, म्हणजे इतरत्र तो नसतो की काय? सच्चिदानंद परमात्मा शोधायला काय इतका जीवाचा आटापिटा करते आहेस? चहूकडे कोसळणाऱ्या त्या धुवाधार पावसात योगीराजांनी आपला उजवा हात उंचावून जनीस आशीर्वाद तर दिलाच, परंतु स्वतःच्या हृदयी परमात्मा पाहण्याची दिव्य दृष्टीही तिला दिली. मी तूपणाच्या अभेद्य चक्रव्यूहातून तिची जाणीव आता सरकली होती. सर्व चराचरात आता तिला विठ्ठलच दिसू लागला. पावसाच्या सरींमध्ये, मेघ गडगडाटात व चमकणाऱ्या विद्युल्लतेमध्येही विठ्ठल नाम ऐकू येऊ लागले. सर्वच अघटित घडत होते. योगीराज जनीस म्हणाले, आता डोळे मिट व नंतर उघडून परत पहा. तुझ्या ओळखीचे काही दिसते आहे का? जनीने डोळे मिटले. तोच योगीराज उठून दोन्ही हात कटीवर ठेवून तिच्यासमोर उभे राहिले. जनीने डोळे उघडताच अंधारून आले होते. वीज चमकली. त्या चमचमणाऱ्या विजेच्या पांढऱ्या प्रकाशात कटीवर हात ठेवून प्रत्यक्ष पांडुरंगच तिच्यासमोर उभा होता. योगीराजांनी त्या कठीण परिस्थितीतही जनीची आषाढी वारी पूर्ण केली होती. स्वशरीर हेच पंढरपूर व त्यात सदैव असणारा चिदंश परमात्मा हाच विठ्ठल, याची प्रचिती जनाबाईस आली होती. ज्याच्या दर्शनासाठी जन्मावर जन्म खर्च करावे लागतात त्या निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार जनीला योगीराज कृपेने क्षणात झाला होता. मनातील आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाण्याचा हव्यास क्षणात गळून पडला. योगीराजांच्या कृपेने तिला जीवनमुक्त स्थिती प्राप्त होऊन ती विदेहावस्थेपर्यंत गेली व कृतार्थ झाली.
त्या अरण्यात असाच एक दरिद्री पीडित बसाप्पा नावाचा तेली हिंडत असे. एके दिवशी अरण्यात फिरताना त्याने एक विस्मयजनक प्रकार पाहिला. बसाप्पा अरण्यात फिरताना अनेक वेळा योगीराजांना पाहत असे. परंतु आज योगीराज जंगलातील तीक्ष्ण निवडुंगांच्या काट्यावर सुखासिनी पहुडावे असे निजलेले पाहून त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो भयचकित होऊन योगीराजांना पुन्हा पुन्हा प्रणाम करू लागला. बसाप्पाच्या मनात आले की कंटकशय्येवर पहुडणारे हे योगी कोणी असामान्य विभूती असावेत, नाहीतर कंटकावर झोपणे कोणालाही शक्य नाही. बसप्पा तेल्याच्या मनात असे विचारतरंग येत आहेत. तोच योगीराज कडाडले. आम्ही कोणीही असो, तुला त्याच्याशी काय कर्तव्य आहे? बसाप्पा आता अजूनच थक्क झाला. त्याची योगीराजांवर तक्षणी श्रद्धा बसली. त्याचा नित्यनेम सुरू झाला. रोज अरण्यात जाऊन योगीराजांचे दर्शन घेतल्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता. बसप्पाच्या बायकोला वाटू लागले की आपला नवरा अरण्यातील कोण्या वेड्याच्या नादी लागला आहे व त्याचे संसाराकडे दुर्लक्ष होत आहे. संसाराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. नावापुरताच असलेला नवराही आता अरण्यात योगीराजांच्या मागे मागे फिरू लागल्यामुळे तिच्यावर संपूर्ण ब्रह्मांड उभे राहिले. बसप्पाला रोज तिने पाढा पढवला तरी उठबस पाहावी तेव्हा तो योगीराजांच्या प्रसिद्ध अरण्यातच असायचा, त्यांच्या सान्निध्यातच असायचा. त्याला आपल्या संसाराचाही विसर पडायला लागला. इकडे त्याची पत्नी दारिद्र्याने दिवसेंदिवस रंजीस आली व तिला हा संसार नकोसा वाटायला लागला. आता तर पाण्यावर दिवस काढण्याची वेळ आली. बसप्पाचेही योगीराजांच्या सान्निध्यात चुळावरच्या पोळीसारखेच होते. कधी अरण्यात कुठे जातील याचा नेम नसायचा. चालतही इतके जलद की बसाप्पाला त्यांच्या मागे काट्याकुट्याने दगडधोंड्याने भरलेल्या मार्गावरून अक्षरशः धावावे लागे. अनेक वेळा घसरून पडायचीही, परंतु बसप्पाने योगीराजांची कास काही सोडली नाही. त्याची निष्ठा जबरी होती. योगीराजांचा स्वच्छंद विहार चालू असायचा. एके दिवशी योगीराजांचे मन रवले. योगीराज अचानक झपझप पावले टाकत चालू लागले. बसप्पा नेहमीप्रमाणे त्यांच्या मागे मागे धावू लागला. योगीराज काटवण या नावाने प्रसिद्ध असलेल्या निबिड जंगलात शिरले. बसप्पाही त्यांच्या मागे शिरला, पण क्षणीच थांबला. त्याच्या पुढे पाठी आजूबाजूला सर्वकडे सापच साप होते. त्या भेसूर सर्पारण्यात योगीराज मात्र लिलया विरहत होते. काही वेळाने योगीराजांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना बसप्पाची भयाने बोबडी वळलेली दिसली. योगीराजांनी हाक मारली, बसप्पा, बसप्पा. भयग्रस्त बसप्पाच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. तो थरथर कापत उभा होता. योगीराज बसप्पाला म्हणू लागले, का माझ्या मागे कडमडतो आहेस? सगळा संसार सोडून चल, निघ इथून. आज प्रथमच योगीराज बसप्पाबरोबर बोलत होते. बसप्पाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. घरी जाऊन बायकोस काय तोंड दाखवू आता त्यास असे त्याला मनातून वाटू लागले. योगीराज कडाडले, घरी तर जाच, पण जाताना हे जे सापच साप दिसत आहेत ना, त्यापैकी तुला हवे तितके तुझ्या वस्त्रात बांधून नाही. बसप्पासमोर आता यक्ष प्रश्न उभा राहिला. हो म्हणावे तर पंचायत आणि नाही म्हणावे तर योगीराज समोरच उभे ठाकलेले. त्याने आजूबाजूला दृष्टी टाकली. मोठे मोठे नाग त्याच्याकडे पाहून फुतकारत होते. एकीकडे साप तर दुसरीकडे योगीराज. बसप्पा ततपप करू लागला. मी घरी जातो, परंतु मला साप नको, असं म्हणू लागला. त्याला ब्रह्मांड आठवू लागले. घाम फुटला. तोच योगीराजांनी एक भला मोठा नाग उचलला आणि बसप्पाच्या वस्त्रात घातला. योगीराज म्हणाले, अजून घे हवे तर, हीच वेळ आहे. पण घाबरलेल्या बसप्पाला हीच तर वेळ नको होती. तो म्हणाला, महाराज, आपण दिलात तेवढाच पुरे आहे, आता आणखी नको, मला आज्ञा द्या. योगीराज हसत होते. ते बसप्पाला म्हणाले, ठीक आहे, आता इकडे तिकडे न पाहता सरळ आपल्या घरी जा. बसप्पाने कसाबसा नमस्कार केला व तेथून धूम ठोकली. घामाघूम झालेला तो व घाबरलेला बसप्पा कसाबसा घरी पोचला. खूप दिवसांनी जंगलातून आज घरी परतत होता. घरी त्याची बायको केवळ अस्थिपिंजर अशी शिल्लक राहिलेली एका तरटावर पडून होती. बऱ्याच दिवसांनी परांगंदा झालेला आपला नवरा घरी आलेला पाहून तिला थोडे बरे वाटले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिचे लक्ष बसप्पाच्या खांद्यावरील गाठोड्याकडे गेले आणि क्षीण आवाजात ती म्हणाली, देवाचीच कृपा, तुम्ही आज घरी आलात आणि तुमच्या खांद्यावरच्या गाठोड्यात काय वळवळते? बसप्पाची बोलतीच बंद झाली होती. काय सांगावे हे कळत नव्हते. आता गाठोडे अजूनच जोरात हालत होते. बसप्पाची पत्नी त्याही परिस्थितीत उठली व ते गाठोडे त्याच्याकडून हिसकावून घेतले.
बसप्पाने आता तर डोळेच मिटून घेतले. तोवर पत्नीने गाठोडे सोडले होते व हर्षोल्हासाने ती अहो अहो अशी हाक मारत होती. बसप्पाने डोळे उघडले आणि गाठोड्यातून भल्या मोठ्या नागाऐवजी सुवर्णाची लगड खाली पडली होती. बसप्पाच्या डोक्यात प्रकाश पडला. योगीराज म्हणाले होते, हीच वेळ आहे. योगीराजांचे अगाध सामर्थ्य बघून तो विस्मयचकित झाला. त्याने बायकोला घडलेली हकीकत सांगितली. तिची चित्तवृत्ती एकदम बदलून गेली. दोघेही नवरा बायको त्वरेने अरण्यात परत योगीराजांच्या दर्शनास धावले. दोघा नवरा बायकोंनी योगीराजांचे पाय धरले व त्यांच्या पायावर अश्रूंचा अभिषेक केला. कृपाकर भक्तवत्सल दयाघन योगीराजांचा जय जयकार असो. भाग 37 समाप्त. धन्यवाद. नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेली 37 भाग आपण श्री स्वामी समर्थांचं चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची अत्यंत आभारी आहे. आपल्याला जर या कथा ऐकायला आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय आपल्या कमेंट्सही मला सांगा, म्हणजे नक्की आपल्याला हे व्हिडिओ कशा पद्धतीनं आवडतात किंवा आपल्याला याच्यामध्ये काही बदल हवा असेल तर मला नक्की कळवा. भाग 38. मंगळवेढा मुक्कामी योगीराजांनी इतरही अनेक चमत्कार दाखवले. मंगळवेढा गावात पद्मनाभ व पद्मिनी हे दाम्पत्य राहत होते. त्या दोघांचीही योगीराजांवर खूप श्रद्धा होती. अरण्यातून कधीकधी योगीराज आपणहून त्यांच्या घरी येत असत. पद्मिनीला तर योगीराजांना पाहून आपले आजोबाच आठवत असायचे. योगीराजही आजोबांच्या मायेने तिच्यावर प्रेम करत असत. त्या दाम्पत्याला त्यांच्या प्रथम अपत्याची चाहूल लागली होती. पद्मिनी आता 6 महिन्यांची गरोदर होती. तरीही जेव्हा जेव्हा ते तिचे आजोबा घरी येत तेव्हा ती त्यांचे मनापासून स्वागत करून सेवा करत असे. एके दिवशी योगीराजांचे पद्मनाभाच्या घरी आगमन झाले. त्या दिवशी योगीराज त्यांच्या घरीच राहिले. योगीराजांचे रात्रीचे भोजन झाल्यावर दोघे पती-पत्नी योगीराजांच्या समीप बसले होते. पद्मिनीच्या लक्षात ही गोष्ट आली होती की जेव्हा कधी योगीराजांचे घरी आगमन होई तेव्हा तिच्या गर्भातील बालकही आनंदाने हातपाय मारून उसळ्या मारत असत. हिरण्यगर्भातून आलेल्या त्या अद्भुत मूळ पुरुषाच्या सान्निध्याने तिच्या गर्भातील बालकातही आनंदस्पंदने उठत होती. तिचे मन अगदी मोहरून जायचे. त्या पतीपत्नीसही योगीराजांच्या सान्निध्यात एक अतीव आणि अवर्णनीय आनंद मिळत असे. त्यांना कळत नसायचे, पण त्यांच्या आतील आत्म्याला नक्कीच ही जाणीव व्हायची. त्यांची अवस्था जणू योगीराज का महिमा ऐसा आत्मा सुमिरन पाये जीता जागता इंसान तो क्या गर्भ भी उछलता जाए अशी होती. योगीराजांनी दोघा पतीपत्नीस माझी तुमच्यावर सतत कृपा राहील असा आशीर्वाद दिला होता. योगीराज स्वेच्छाविहारी होते. ते स्थिर असे एका ठिकाणी कधीच राहत नसत. मंगळवेढ्यातील अरण्यात त्यांचा वास असतानाही ते मध्ये जवळील पंढरपूर, बेगमपूर, चळांबे अशा गावी येत जात असत. त्यातल्या त्यात चळांबे गावी त्यांची ये-जा जास्ती असे. या चळांबे गावात रामदासी बुवा नावाचा साधूचा एक मठ होता. बुवा स्वभावाने थोडे अहंकारी व अडथ्येखोर होते. अशा या रामदासी बुवांचा गर्व परिहार करण्यासाठीच की काय योगीराजांचे आगमन त्यांच्या मठी झाले. मध्यान्ह समयीचा फलाहार तेथेच करून योगीराज विश्रांती घेण्यास पहुडले. बराच वेळ गेला. रामदासी बुवा योगीराज उठण्याची वाट पाहत होते. पण आज योगीराज लवकर उठण्यासाठी झोपलेलेच नव्हते आणि वेळ आली होती. रामदासी बुवा वाट पाहून कंटाळले. त्यांच्या चित्तात आता तमोगुणाचा प्रकर्षाने जाणीव होऊन त्याला आता योगीराजांचा थोडा रागही येऊ लागला होता. बुवांनी योगीराज आज झोपलेले असतानाच बाहेरून मठाचे दार ओढून घेतले, कडी घातली व कुलूप लावून चावी जवळ ठेवून दिली. बुवा आता गावाकडे निघाले. परमात्मा योगीराजास मठात बंदिस्त करून गावात फिरू लागले. वेळेचे भानसुद्धा त्यांना राहिले नाही. संध्याकाळ झाली. त्याला योगीराजांची आठवण झाली. मठात जाऊन योगीराजांची हालहवाल पाहावी असा विचार करून ते वळले. थोडे दूर चालल्यावर भीमा नदीच्या वाळवंटात आले आणि एकदम डोळे विस्फारून पाहू लागले. ज्या योगीराजांना बुवांनी आपल्या मठात कुलपात बंदिस्त केले होते व ज्या कुलपाची किल्ली बुवांच्या ताब्यात होती तेच योगीराज वाळवंटात मुलांसमवेत खेळत होते. बुवांचे डोके गरगरू लागले. दुपारी आपल्या मठात झोपले व आपण बंदिस्त केले ते कोण, हा प्रश्न त्याला भेडसावू लागला. गावात गेलेल्या वेळी
तर फुशारकी मारून लोकांसही सांगितले होते की मठात योगीराजांना बंदिस्त करून आलो आहे. आता 4 लोकही जमा होऊन वाळवंटात मुलांबरोबर खेळणाऱ्या योगीराजांना पाहून बुवाच विचारू लागले की का हो, हेच का ते योगीराज, का दुसऱ्या कोणास डांबून आला आहे? बुवा शपथेवर सांगू लागला की मी खरेच त्यांना मठात कुलपात बंदिस्त ठेवून आलो आहे. सत्याचा शहानिशा करण्यासाठी लोकांचा मोठा घोळका घेऊन बुवा मठात पोहोचले. सर्वांच्या साक्षीने कुलूप लावलेला दरवाजा उघडला, पण योगीराज मठात नव्हतेच. सर्व लोक आता बुवांची टिंगल करू लागले. बुवांना रामदासी पंथ सोडून आता लग्नास बोहल्यावर उभे राहा आणि संसार थाटा, असाही सल्ला देण्यास काहींनी कमी केले नाही. रामदासी बुवांचा अहंकार झिरपून आता नाहीसा होऊ लागला. कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. उलटे त्यांना सर्व हसत होते. तेवढ्यात तेथे सोलापूरचे वेदमूर्ती परशुराम भट्ट गोरे नावाचे गृहस्थ आले. योगीराज मठात झोपले असल्याने ते तदनंतर कुलूप लावून बुवा गावात निघून गेल्याचे त्यांनी पाहिले होते. त्यांनी योगीराज मठातच होते असा निर्वाळा दिला. आता तर सगळेच भांबावले. बंदिस्त मठातून योगीराज भीमेच्या वाळवंटात कसे बरे पोहोचले असतील याचा विचार करू लागले. हा चमत्कार त्यांच्या सर्वांच्या कल्पनेपलीकडचा होता. आता सर्वच जण परत वाळवंटी आले. सर्वांनी योगीराजांच्या चरणी लोटांगणी घातली. रामदासी बुवांचे तर पाणी पाणी झाले होते. योगीराज बुवांना म्हणाले, काय गर्व दूर झाला का? रामभक्ती ही राममय होऊन करावयाची असते. ज्याचे नाव घ्यायचे तो राम व ज्याने घ्यायचे तोही रामच. रामानेच रामनाम घेतल्यावर मध्ये रामभक्ती करणारा दुसरा कोण? या समर्थ रामदास स्वामींच्या वक्तव्याची पूर्ण प्रचिती बुवास योगीराजांनी करून दिली होती. बुवांनी नतमस्तक होऊन योगीराजांची क्षमा मागितली व पाय धरले. योगीराजांनीही बुवास आशीर्वाद दिला व खराखुरा रामदासी हो असे सांगून परत मंगळवेढ्यास निघाले. इसवी सन 1850 आणि 51 असावे. योगीराज मोगलाईतील बेगमपुरा गावी आले. बेगमपुरा हे छोटेसे गाव होते. गावाबाहेर मशिदीच्या बाहेर योगीराज बसून होते. आज ते त्यांच्या एका अत्यंत प्रिय शिष्याची वाट पाहत होते. मशिदीच्या बाहेर एका निमवृक्षाखाली योगीराज निश्चल बसले होते. ब्रह्मतदाकार वृत्ती होती. मशिदीच्या बाहेरून जाणाऱ्या एका 12-13 वर्षांच्या मुलास त्यांनी अचानक हाक मारली, ए सच्चिदानंद, इकडे ये. मुलगा गोंधळून आजूबाजूला पाहू लागला. त्याला कळेना की आपणास आपल्या नावाने कोणी हाक मारली. या मुलास जन्माला आल्यापासून त्याचे आईवडील कोण आहेत हेही माहिती नव्हते. साधारण उंची, शिडशिडा बांधा असा असलेला तो युवक तेजस्वी होता व त्याचे डोळे विशेषतः अत्यंत करुणा व प्रेमाने भरल्यासारखे वाटायचे. आवाजाच्या रोखाने पाहताच निमवृक्षाखाली बसलेले योगीराज त्यास हाक मारीत असलेले दिसले. तो त्यांच्या जवळ गेला व अदबीने बसला. योगीराजांनी त्याच्याकडे अत्यंत प्रेमपूर्वक पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, नजरेत नजर घातली व म्हणाले, सांग, बरा आहेस ना? असे विचारले. सच्चिदानंदास काहीच अर्थबोध झाला नाही. योगीराजांनी उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवून तिबेटियन भाषेत आता बोलायला सुरुवात केली. सच्चिदानंदाचे डोळे मिटले गेले. नजरेसमोर तिबेटियन मठ दिसू लागला. गुरुवर्य वँग विग्मे ताशी दिसू लागले. त्या जन्मातील मोठा भाऊ गॅल्सो दिसायला लागला. त्रिशूळ कमंडलूधारी योगीराजांच्या बरोबर गॅल्सो व त्याने केलेल्या हिमालयातील शिखरांवरची चढाई दिसू लागली. त्या योगीराजांची हिमालयातील दुर्गम गुहेतील तडतडणारी धुनी जी त्याला अतिशय प्रिय होती, हिमालयातील ते सुंदर रम्य वातावरण सारे एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर गेले. योगीराजांच्या परिसस्पर्शाने युवकाची प्रज्ञा क्षणात जागी झाली. त्याने योगीराजांस त्रिवार वंदन केले व योगीराजांनीही त्यास प्रेमाने आलिंगन दिले. आता दोघेही त्यांच्या आवडत्या तिबेटियन भाषेत बोलू लागले. योगीराज म्हणाले, वेळ आली आहे आता तुझे कार्य सुरू करण्याची. पुढच्या 7-8 वर्षानंतर मी अक्कलकोटास जाईन व तेथून तुला त्याच सुमारास माझ्या आज्ञेप्रमाणे शिर्डीस आपले कार्य सुरू करावे लागेल. तुझा मोठा भाऊ गॅल्सोही या जन्मात आता तुझ्यापेक्षा लहान म्हणजेच जणू तुझा छोटा भाऊ असा अवतरणार आहे. ही पहा समोरची मस्जिद. आज आपली भेट हिच्यासमोर झाल्यामुळे हीच तुला सतत प्रिय राहील. निर्गुणाची म्हणजे माझीच उपासना हे लोक या मशिदीत करतात.
तुझ्या या जन्मीच्या कार्यात तुला सर्व जगतास श्रद्धा व संयम ही शिकवण द्यायची आहे. योगीराजांनी मांडीवरील एक पांढरशुभ्र वस्त्र स्वहस्ताने युवकांच्या शिरावर सुंदरसे बांधले. त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्याच्या आज्ञाचक्रात आपली शक्ती प्रक्षेपित केली. सांगेच्या सर्व शरीरात अद्भुत स्पंदन लहरी उठू लागल्या. शक्तिपात दीक्षेचीच तो एक प्रकार होता. त्याची पूर्वजन्मातील योगीराजांच्या दर्शनाखाली असलेली तयारी जबरी होतीच. त्यामुळे फक्त क्षणभराच्या स्पर्शाने योगीराजांनी त्यास उच्च कोटीचा जीवनमुक्त सिद्धयोगी करून टाकला. आता गुरु व शिष्य दोघे एक झाले होते. बराच वेळ दोघे झाडाखाली बसून होते आणि वेळ आली होती. सांगेने उठून योगीराजांची आज्ञा घेतली व तो चालू लागला. योगीराजांचेही आता काम झाले होते. समोरील मस्जिदीत मगरिफची नमाज सुरू झाली होती. योगीराज प्रसन्न होते. योगीराजही उठून बेगमपुऱ्याहून मंगळवेढ्याकडे चालू लागले. श्री गुरुस्वामी यती पाहिला, मूर्तिमंत तेजाचा पुतळा, अवधूत मानव रूपे आला. भाग 38 समाप्त. धन्यवाद.